नमस्कार सर्वांना. आपण पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर लाईव्ह हे सेशन बघत आहात. त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते, की आज आपला 30वा वेबिनार आहे. ऑगस्टपासून 12 ऑगस्ट 2020 ह्या वर्षीपासून आपण हे वेबिनार्स दर बुधवारी संध्याकाळी 4:30 ते 5:30 या वेळेत घेतो आणि आपला मेन फोकस एन्व्हायर्नमेंट या रिलेटेडचे टॉपिक्स आपण ह्या सगळ्या सेशन्समध्ये कव्हर करतो. तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल, की हा अवेअरनेस इनिशिएटिव्ह आहे आणि त्याच्या अंडरचं आजचं आपलं 30वा वेबिनार आज होतंय. अ, आपल्या वेबिनारकडे वळण्याआधी मला सांगायला आवडेल, की मागच्या वेबिनारमध्ये आम्ही 28 फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा ड्राईव्ह ई-वेस्ट आणि प्लास्टिक वेस्टच्या मेगा ड्राईव्हबद्दल अनाउन्समेंट केली होती आणि त्यामध्ये सगळ्या पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद आम्हाला दिलाय आणि 15 टनपेक्षा जास्त ई-वेस्ट कलेक्ट झालंय आणि प्लास्टिक 8 टनापेक्षा जास्त कलेक्ट झालंय. हे सगळं वेस्ट जे आहे ते रिफर्बिश आणि रिसायकल होणार आहे. सो सगळ्या पुणेकरांना मी धन्यवाद देते पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनशी असोसिएशन करण्याबाबत. आता वळूयात आपल्या वेबिनारकडे. आजचं आपलं सेशन मराठीमध्ये असणार आहे आणि आपला आजचा टॉपिक आहे टायगर कन्झर्वेशन. हा टॉपिक आज चूज करण्याचं कारण म्हणजे आज वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे आहे आणि त्यासाठी आपल्या बरोबर आज जॉईन होणार आहेत राजेंद्र ननावरे सर. त्यांचं इंट्रोडक्शन देण्यासाठी मी आपले सीईओ पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनचे सीईओ राजेश मणेरीकर सरांना मी बोलवते आणि त्यांचं इंट्रोडक्शन करण्यासाठी विनंती करते. हॅलो राजेश सर. धन्यवाद तन्वी. आवाज येतोय माझा? हो सर. हो. ओके. राजेंद्र ननावरे सर आज आपल्या वेबिनार मध्ये आलेले आहेत आणि वाघ या विषयावर त्यांचा जो काही अभ्यास आहे तो आपल्या समोर मांडणार आहेत. बेसिकली सरांची ओळख करून द्यायची तर आम्ही एका वेगळ्या ग्रुपमध्ये पर्यावरण वाहिनी अशी जी चालते, पर्यावरण चॅनल जे एक चालतं, त्या चॅनल मध्ये आम्ही एकत्रितरित्या काम करतो. ही थोडक्यात ओळख झाली. त्याच्यामध्ये ते वाईल्ड लाईफ या विषयामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. तसं विचार करते आता स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट अँड नेचर कन्झर्वेशन जळगाव तिथले डायरेक्टर म्हणून काम करतात आणि तिथलेच रहिवासी आहेत. मेंबर्स आता ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट त्याच्यामध्ये रिजनल एम्पॉवर कमिटी म्हणून असते. स्थानिक म्हणजे स्थानिक क्षेत्रीय जी कमिटी असते समिती, त्या समिती विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव तिथले ते सेक्रेटरी म्हणून काम करतात. आता काही स्थानिक कमिटी असतात बायोडायव्हर्सिटी किंवा कन्झर्वेशन या विषयातल्या, त्याच्यामध्ये ते मेंबर म्हणून सुद्धा सदस्य म्हणून काम करतात. उदाहरणार्थ जळगाव डिस्ट्रिक्ट बायोडायव्हर्सिटी कमिटी किंवा मुक्ताई भवानी कन्झर्वेशन रिझर्व्ह मॅनेजमेंट प्लॅन इको सेन्सिटिव्ह झोन ह्या अशी एक कमिटी आहे. त्या कमिटीचं ते सदस्य म्हणून काम करतात. एक मॉनिटरिंग कमिटी आहे यावल वाईल्ड लाईफ सँक्च्युरीची, यावलला जे अभयारण्य आहे त्याची, तर त्या सुद्धा ते मॉनिटरिंग कमिटीचे सदस्य म्हणून काम करतात. या वेगवेगळ्या सदस्यांमध्ये काही एक्सपर्ट्स लोक असतात की जे अनेक वर्ष काम करतात, त्या विषयाची त्या विषयात कार्यरत असतात. अशांची ओळख म्हणून राजेंद्र ननावरे सर हे याच्यामध्ये सहभागी आहेत सदस्य म्हणून. इथेनॉलची कहाणी असं एक मराठी पुस्तक त्यांनी प्रदर्शित केलंय आणि वेगवेगळे आर्टिकल्स वाईल्ड लाईफ आणि टायगर कन्झर्वेशन याच्यामध्ये आहेत. तसंच ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याचे जळगाव तिथले सिनेट सदस्य म्हणून सुद्धा एक सहभागी आहेत आणि त्याच्या रिलेटेड बायोडायव्हर्सिटी असा. आणि आपल्या श्रोत्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी अवश्य आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहावेत, जेणेकरून त्याची शेवटच्या 10 मिनिटात उत्तर देता येईल. धन्यवाद राजेंद्र सर, आपण या प्लॅटफॉर्मवर आलात आणि हा विषय मांडण्याची आपण अनुमती दर्शवलीत.
तर आपलं स्वागत आणि आपल्या विचारांनी हे स्टेजमध्ये या स्टेजवर चांगल्या पद्धतीने आपण वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे साजरा करू शकतो अशी सर्वांना सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. जसं राजेश सरांनी सुरुवातीला सांगितलं की आज जागतिक वन्य जीवन दिवस आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे आहे. त्यानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. अशा दिवसाच्या साजरा करण्याच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा आपली वन्यजीवांविषयीची आपलं प्रेम, आपली आस्था व्यक्त करत असतो. तर सर्वप्रथम मी पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो की आज त्यांनी मला आपल्याशी या जागतिक वन्यजीवन दिवसाच्या निमित्तानं संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. वाघांचं संवर्धन किंवा टायगर कन्झर्वेशन हा तसा खूप व्यापक विषय आहे आणि ह्या विषयामध्ये अनेक मान्यवरांनी खूप सखोल काम केलेलं आहे. भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये जॉर्ज शेलर असतील, वाल्मिक थापर असतील, फतेसिंग राठोड, डॉक्टर उल्हास कारत, या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे आणि व्याघ्र संवर्धन, त्यांच्या हालचाली, त्यांचं जीवन कसं असतं, ते शिकार कशी करतात, अशा सर्व विषयांवर अतिशय सखोल असं शास्त्रीय ज्ञान त्यांनी उलगडून सांगितलेलं आहे. या वाघांच्या संवर्धनाविषयी आम्ही सातपुडा लँडस्केपमध्ये काम करतो, विशेषतः पश्चिम सातपुड्यामध्ये काम करतो. आणि ह्या पश्चिम सातपुड्याचं जे क्षेत्र आहे ते साधारणतः जळगाव जिल्ह्यापासून सुरू होतं. पूर्वेचा जो भाग आहे तो विदर्भ म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुढचा भाग जो आहे आणि उत्तर महाराष्ट्र खानदेश ज्याला आपण म्हणतो, त्या खानदेशातनं नंतर गुजरातकडे जो पट्टा जातो सातपुड्याचा, तो वेस्टर्न सातपुड्याचा भाग आहे. या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. यामध्ये मुक्ताई भवानी रिझर्व आहे, टायगर कन्झर्वेशनचं त्याला अजून स्टेटस मिळालेलं नाही. त्यानंतर यावल अभयारण्य आहे आणि अनेर अभयारण्य आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. विशेषतः या ठिकाणी टायगर आणि वाईल्ड लाईफ चांगल्यापैकी आहे. 6 वाघांचा या ठिकाणी अधिवास आहे. या व्यतिरिक्त इतरही वाईल्ड लाईफ मोठ्या प्रमाणात आढळून येतं. जळगाव जिल्हा हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला असा एकमेव जिल्हा असेल की ज्या जिल्ह्याच्या सभोवताली जवळजवळ 4 वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत. म्हणजे यावल अभयारण्य हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहेच. या व्यतिरिक्त अनेर अभयारण्य जे बॉर्डरवर आहेत जळगाव धुळे जिल्ह्याच्या. त्यानंतर गौताळा अभयारण्य आहे जे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. आणि जळगाव जिल्हा आणि बुलढाण्याच्या सीमेवर अंबाबरुवा अभयारण्य आहे. अशा 4 अभयारण्याची वेढलेला सातपुडा आणि अजिंठ्याच्या व्हॅलीमध्ये या संपूर्ण वनक्षेत्राने वेढलेला असा हा जळगाव जिल्हा आहे. या ठिकाणी काम करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. तर आपण मला असं वाटतं आपल्या प्रेझेंटेशनकडे वळूया. मी प्रेझेंटेशन आपल्या समोर या ठिकाणी मांडणी करतो आणि नंतर आपण त्या विषयावर सविस्तर बोलूया. तर संवर्धन ही खूप व्यापक अशी संकल्पना आहे. विशेषतः वाघांचं संवर्धन या संकल्पनेचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करायला लागेल. म्हणजे वाघांचं संरक्षण आणि संवर्धन ह्या 2 वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. ज्यावेळी आपण कन्झर्वेशनचा विचार करतो त्यावेळी खूप व्यापक पद्धतीने विचार करायला लागतो. विशेषतः जंगलामधल्या स्पेसीज, त्यामध्ये असलेले पाणवठे, त्या पाणवठ्यांचं संवर्धन कसं करता येईल. त्यानंतर वेगवेगळ्या वनक्षेत्राची जोडणी, त्यातले संचार मार्ग, कोर झोन आणि बफर झोन अशा 2 वेगवेगळ्या संकल्पना असतात. कोर झोनमध्ये ज्याप्रमाणे रिलोकेशनचा विषय असतो, विशेषतः मनुष्य व्यक्तीविरहित असा लोकांचा हस्तक्षेप त्या कोर झोनमध्ये नसावा
बफर झोनमध्ये जी लोक राहतात त्या लोकांचा सर्वंकष विकास, त्या गावांचा विकास ही सुद्धा एक महत्त्वाचा विषय ह्या कन्झर्वेशन मध्ये असतो. आणि त्या लोकांचं जंगलावरचं जे काही अवलंबन असतं ते कसं कमी करता येईल त्याचाही विचार हा कन्झर्वेशन मध्ये असतो. त्यानंतर ह्या लोकांना रोजगार कसा मिळेल त्याचाही विचार ह्या कन्झर्वेशन मध्ये असतो. म्हणजे कन्झर्वेशन करताना केवळ वाघांचं संरक्षण असा विचार करून चालत नाही, तर वाघांच्या सोबत जे काही इतर वन्यजीव राहतात त्या वन्यजीवांचं संवर्धन हे सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणून त्या दृष्टीनं ग्रासलँड डेव्हलपमेंट करणं, तृणभक्षी प्राण्यांचा विकास घडवून आणणं, असा सर्व व्यापक अशी ही कन्झर्वेशनची संकल्पना आहे. म्हणून टायगर कन्झर्वेशनचा विचार करताना संपूर्ण सजीव सृष्टीचा विचार करायला लागतो. तर आपल्याला माहिती आहे की वाघ जे आहे हे आपली जी फूड चेन आहे, जी अन्न साखळी, त्या अन्न साखळीमध्ये वाघांना सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे. आणि ह्या सर्वोच्च स्थानाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी सजीव सृष्टी ही अवलंबून असते. आणि जी परिसंस्था विकसित झालेली असते जंगलामध्ये, वनक्षेत्रामध्ये, त्या परिसंस्थेमध्ये राहणारे तृणभक्षी प्राणी, त्या तृणभक्षी प्राणी ही यांच्यासाठी हे जे अवलंबून असतात ते वनस्पतींवर अवलंबून असतात, ग्रासलँडवर अवलंबून असतात. त्या ठिकाणी जी कीटकं असतात त्या कीटकांवर पक्षी अवलंबून असतात. आणि ह्या तृणभक्षी प्राण्यांवर वाघांसारखे श्वापद अवलंबून असतात. अशा प्रकारची फूड चेन असते. आणि ह्या फूड चेन मध्ये परस्पर अवलंबन खूप महत्वाचं असतं. जर वाघ नसतील तर तृणभक्षी प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विस्तार होईल आणि त्यांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढते. हे आपण पाहिलेले अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या जंगलामध्ये वाघ नाही त्या जंगलांमध्ये नीलगाई असतील, हरणं असतील, सांबर असतील, यांचा इतका प्रचंड प्रमाणावर वाढ झालेली आहे. आणि त्यामुळे शेती नष्ट होणं, आसपासच्या शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होणं, असे प्रकार आपल्याकडे घडायला लागलेले आहेत. विशेषतः ज्या नीलगाई आहेत, हरणं आहेत आणि रानडुकर आहेत, यांच्यामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणावर विनाश हा होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर वाघ, बिबटे यांच्यासारखे प्राणी, श्वापद जर असतील जंगलामध्ये तर तो बॅलन्स होत असतो. म्हणून ह्या दृष्टिकोनातनं ही जी फूड चेन आहे ही फूड चेन खूप महत्वाची असते. आणि ज्या जंगलामध्ये वाघ असतो ते जंगल अधिक समृद्ध मानलं जातं, अधिक संपन्न असं जंगल हे वाघांच्या अधिवास असलेलं जंगल मानलं जातं. कारण ह्या जंगलामध्ये सहजासहजी मानवी हस्तक्षेप होत नाही, त्या ठिकाणी गुरं चरायला कोणी जात नाही, जंगलांचा विध्वंस होत नाही. त्यामुळे ते जंगल टिकून राहतं आणि तिथली जी बॅलन्स असतो सृष्टीचा, इकॉलॉजिकल बॅलन्स सुद्धा टिकून राहतो. म्हणून या फूड चेन मध्ये वाघांना सर्वात महत्वाचं स्थान दिलं, याविषयी आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर जर आपण आता सध्या जगातली परिस्थिती, टायगर विषयीची जी फॅक्ट्स आहे त्याचा जर आपण विचार केला तर सध्या जगामध्ये 3890 वाघ आहे. आणि ही जर संख्या 100 वर्षापूर्वी ही संख्या जवळजवळ 1,00,000 पर्यंत ही संख्या होती, वाघांची संख्या. त्यामुळे आता ही किती तोकडी अशी संख्या राहिलेली आहे यावरून आपल्याला लक्षात येतं. वाघांच्या ज्या उपप्रजाती आहेत, ज्याला सबस्पेसीज म्हणतो आपण, त्या एकूण 9 असल्या तरी 3 ज्या स्पेसीज आहेत त्या नामशेष झालेल्या आहेत. त्यामुळे फक्त आता सध्या 6 स्पेसीज ह्या पृथ्वी तलावर शिल्लक राहिलेल्या आहेत, वाघांच्या सबस्पेसीज. आणि ह्या सगळ्या स्पेसीज आहेत त्या इंडेंजर्ड म्हणजे धोकाग्रस्त किंवा संकटग्रस्त घोषित करण्यात आलेल्या आहे. त्यानंतर याला जो सगळ्यात मोठा धोका आहे, सगळ्यात मोठं आव्हानं जी आहेत ते म्हणजे पोचिंगचं आव्हान आहे आणि हॅबिटॅट लॉस. शिकारीचं प्रमाण वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणावर. शिकारी वाघांची, बिबट्यांची शिकार करीत असतात. विशेषतः चायनामधनं आणि ईस्ट एशियामधनं या वाघांच्या कातडींना आणि वाघांच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे पार्ट्स आहेत सगळे बॉडी पार्ट्सला, त्यांना खूप डिमांड असते. त्या दृष्टीनं त्यांचं पोचिंग होत असतं. आणि हॅबिटेट लॉस, मी जसं तुम्हाला म्हटलं की मोठ्या प्रमाणावर जंगलं उद्ध्वस्त होत आहेत आणि ह्या जंगलांच्या उद्ध्वस्ततेचे अनेक कारण आहेत. त्यामुळे हॅबिटेट लॉस होत आहे, त्यामुळे वाघ जे आहेत ते नष्ट होत आहेत. एकूण 13 देश असे आहेत की ज्यामध्ये वाघांचा अधिवास हा प्रामुख्याने आढळून येतो, वाघांचा अधिवास.
त्यामध्ये बांगलादेश, भूतान, कंबोडिया, चायना, इंडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, रशिया, थायलंड आणि व्हिएतनाम ह्या देशामध्ये प्रामुख्याने वाघांचा अधिवास आहे. आफ्रिकेचं जंगल किती संपन्न आणि समृद्ध असलं तरी वाघ त्या जंगलामध्ये नाही, ही वाघाविषयीची एकूण वास्तविकता आपल्याला बघायला मिळते. वाघांचे जे सबस्पेसीज आहेत, त्या उपप्रजाती ज्या आहेत, त्या उपप्रजातींचं जर स्टेटस बघितलं आपण आणि त्यांची जी पॉप्युलेशन आहे 2016ची आकडेवारी या संदर्भात माझ्याकडे आहे, त्यामध्ये वाघांच्या सबस्पेसीसमध्ये बेंगाल टायगर जो आहे, जो रॉयल बेंगाल आपल्याकडे जो वाघ आहे भारतामध्ये, त्या वाघांची जर स्टेटस आपण पाहिलं तर तो सर्वच वाघ आता इंडेंजर्ड आहेत, धोकाग्रस्त आहेत. आणि ही धोकाग्रस्त न ठरवणारी एक यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते, तिला IUCN म्हणतात, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ह्या IUCN एक रेड डेटा लिस्ट तयार केलेली आहे. त्यामध्ये जे संकटग्रस्त पक्षी, प्राणी, वनस्पती प्रजाती आहेत त्यांची एक रेड डेटा लिस्ट त्यांनी तयार केलेली आहे. तर ह्या रेड डेटा लिस्टमध्ये वाघांच्या सर्व उपप्रजातींचा समावेश केलेला आहे. तर बांगलादेशमध्ये 106, भूतानमध्ये 103, नेपाळमध्ये 198, भारतामध्ये 2226. आता ही संख्या वाढलेली आहे. आता जो 2018ला सेन्सस झाला आणि त्यानंतर 2020 मध्ये त्याविषयीची एक रिपोर्ट जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार. त्यानंतर जी दुसरी प्रजाती आहे सायबेरियन टायगरची, ती प्रामुख्याने रशियामध्ये आढळून येते. त्यामध्ये 433 वाघ रशियामध्ये आहेत. त्यानंतर इंडो चायना टायगर ही एक उपप्रजात आहे. त्याच्यामध्ये थायलंडमध्ये 189, व्हिएतनाम, लाओस आणि चायना मध्ये 7, लाओसमध्ये 2, व्हिएतनाममध्ये 5. त्यानंतर मलयन टायगर हा क्रिटिकली एंडेंजर्स आहे, म्हणजे हा अति धोकाग्रस्त ही प्रजात आहे. मलेशियामध्ये 250 वाघ आहेत. त्यानंतर सुमात्रान टायगर हा सुद्धा क्रिटिकल एंडेंजर्ड आहे. याचे इंडोनेशियामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. 371 वाघ हे इंडोनेशियामध्ये आहेत. आणि साऊथ चायना टायगर याची आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध नाही आहे, परंतु अशा पद्धतीनं जगातल्या या उपप्रजातींचं स्टेटस आहे. या उपप्रजातींविषयी आपण थोडी अजून डिटेल माहिती घेऊ शकतो. त्यामध्ये जी स्पेसीज भारतामध्ये आढळते विशेषतः त्याला रॉयल बेंगाल म्हटलं जातं, रॉयल बेंगाल किंवा इंडियन टायगर. तर हा जो रॉयल बेंगाल टायगर आहे याचं डिटेल्स आपल्या समोर या स्लाइडवर दिसत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्याची जी साईज आहे ती साईज 110 ते 120 इंच आहे. आणि जी फिमेल असते टायग्रेस त्याचं 94 ते 104. आणि त्याची जी हाईट आहे, समजा वेट जे आहे, वजन जे आहे ते 397 ते 569 पाऊंड इतकं त्यांचं वजन असतं. आणि हा सुद्धा इंडेंजर्ड मी सांगितलं. याचा जो युनिकनेस जो ह्या वाघाचा आहे, कारण प्रत्येक वाघ ज्या उपप्रजाती ज्या आहेत त्याच्यामध्ये थोडे चेंजेस नुसार किंवा जॉग्राफीनुसार वाघांच्या प्रजातीमध्ये बदल आढळून येतात. आणि त्यातला बॉडी खूप मोठी असते आणि व्हाईट म्युटेशन म्हणजे थोडं याच्यामध्ये हा वाघ व्हाईट सुद्धा काही ठिकाणी आढळून येतो, व्हाईट सुद्धा होतो. तो वेगळी प्रजात नाही व्हाईट पांढऱ्या वाघांची, परंतु मध्य प्रदेश रेवामध्ये हे व्हाईट वाघ मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यांच्यामध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेममुळे, जेनेटिक अनुवंशिकतेमुळे यामध्ये हे व्हाईट होण्याचं प्रमाण असं आढळून येतं. इंडो चायना वाघ जो आहे तो प्रामुख्यानं थायलंड, साऊथ एशिया जो आहे, थायलंड, लाओस, बर्मा, चायना यामध्ये इकडे आढळून येतो. याचा जो युनिकनेस आहे तो प्रामुख्यानं तो शॉर्ट नॅरो असतो आणि सिंगल स्ट्रिप्स त्याच्यावर असतात. अशा प्रकारे इंडो चायना वाघ आहे. त्यानंतर मलायन टायगर जो आहे तो प्रामुख्यानं त्याची जी रेंज आहे ती साऊथ ईस्ट एशिया, मलेशिया, थायलंड, बर्मा यामध्ये हा आढळून येतो. आणि प्रामुख्यानं स्मॉल अँड इंडेंजर्ड. त्याचा जो युनिक फीचर जर आपल्याला सांगता येईल की नो नोटेबल फिजिकल डिफरन्स बिटवीन इंडो चायना अँड मलयन टायगर.
सायबेरियन टायगर जे मूळ ज्यांना म्हटलं जातं की हे सायबेरियन टायगर हे वाघांचं मूळ आहे एक प्रकारची. वाघांची जर मूळ भूमी शोधली आपण तर ती सायबेरियामध्ये आढळून येते. याचं जे अवशेष जे सापडले पूर्ण ते सायबेरियामध्ये सापडले वाघांचे, आणि तिथनं वाघ हे आपल्या एशियन कंट्रीजमध्ये आले असं एक संशोधन झालेलं आहे. तर हे जे सायबेरियन वाघ आहेत हे प्रामुख्याने नॉर्थ एशियामध्ये, रशिया, चायना, कोरियामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. यांचं वजन जे आहे ते ते सुद्धा 389 ते 475 पाऊंड इतकं असतं. फिमेलचं 260 ते 303 पर्यंत याचं वजन असतं. तर हा सायबेरियन वाघ जो आहे त्याचं जे युनिक फीचर जर पाहिलं ते साईज खूप मोठी असते आणि त्याचे फर जे असतात ते अतिशय संवेदनशील किंवा थोडे पातळ असतात. साऊथ चायना टायगर हा याची जी रेंज आहे ती प्रामुख्यानं ईस्टर्न चायना, सेंट्रल आणि ईस्ट चायना मध्ये आढळून येते. आणि याचं जे युनिकनेस आहे तो स्मॉल रियर पॉसिबली ब्ल्यू म्युटेशन त्याचं होत असतं. त्यानंतर सुमात्रान टायगर हा टायगर याची प्रामुख्याने इंडोनेशियामध्ये आढळून येतो आणि हा स्मॉलेस्ट असतो. ब्रीडिंग जेनेटिकली आयसोलेटेड राहतो. द ओनली सर्वायव्हिंग टायगर स्पीसीज इन सुद्रा आयलँड, म्हणजे हा फक्त सुद्रा आयलँडमध्ये आढळून येतो इंडोनेशियामध्ये. अशा प्रकारचे सब स्पीसीज आहेत. यातला बाली टायगर याचा फोटो मी हटकून घेतलेला नाही कारण ही नामशेष झालेला आहे हा जो बाली टायगर आहे तो. त्यानंतर प्रामुख्याने इंडोनेशियामध्ये यांचं अधिवास होता. नंतर कॅस्पियन टायगर हा सुद्धा नामशेष झालेला आहे. हा सुद्धा आता आढळून येत नाही कुठेच. प्रामुख्याने चायना, तुर्की, इराण, अफगाणिस्तानमध्ये हे वाघ होते पूर्वी, परंतु अलीकडच्या काळामध्ये हे वाघ आता आढळून येत नाही. हे पूर्णपणे पृथ्वी तलावरून नामशेष झाले असं जाहीर करण्यात आलेलं आहे. जावन टायगर सुद्धा हा नामशेष झालेला आहे. तर अशा प्रकारे एकूण 9 प्रजाती ह्या वाघांच्या आहेत. त्यातल्या 3 प्रजाती ज्या जावन, कॅस्पियन आणि बाली ह्या नामशेष झालेल्या आहेत आणि 6 प्रजाती आज अस्तित्वात, त्यातमध्ये सुमात्रान, साऊथ चायना, सायबेरियन आणि मलयन टायगर आणि इंडो चायना, रॉयल बेंगाल भारतातला. तर अशा प्रकारे ह्या वाघांच्या प्रजाती आहेत. 6 आता 6चा दिवस आहे. तर वाघांच्या संवर्धनासाठी जे इनिशिएटिव्ह घेण्यात आले त्यामध्ये प्रामुख्यानं वाघांच्या संवर्धनाची आवश्यकता याविषयी वेगळं बोलण्याचं काही कारण नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रयत्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे, स्थानिक पातळीवर सुरू आहे. त्यामुळे इंटरनॅशनल स्तरावर जे इनिशिएटिव्ह घेण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने ग्लोबल टायगर इनिशिएटिव्ह याचं लॉन्चिंग करण्यात आलं 2008 मध्ये. आणि ह्यामध्ये एक मोठी अलायन्स गव्हर्नमेंट लेवलवर, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, सिव्हिल सोसायटीज, त्यानंतर वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या सायंटिफिक आणि लोकल कम्युनिटीज, खाजगी क्षेत्र, या सर्वांचं एक मोठं नेटवर्क आहे. आणि याच्यामध्ये सुरुवातीपासून जे पार्टनर आहे त्यामध्ये वर्ल्ड बँक पार्टनर आहे, ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ज्याला GF म्हटलं जातं ते आहे, सेव्ह द टायगर फंड आहे, इंटरनॅशनल टायगर कोलिशन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 40 नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन सुद्धा ह्या इनिशिएटिव्ह मध्ये आहेत. अशा प्रकारे इंटरनॅशनल लेवलवर जे काही प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांचं प्रामुख्यानं जे काही मॉनिटरिंग आणि नेटवर्किंग केलं जातं ते ग्लोबल टायगर इनिशिएटिव्हच्या माध्यमातून केलं जातं. भारत सरकारने सुद्धा हा विषय 1970 नंतर, विशेषतः ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यांच्या इनिशिएटिव्हने पुढे टायगर कन्झर्वेशनचं काम भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालं 1970च्या नंतर. आणि स्पेशली एक नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी स्थापन करण्यात आली, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आली आणि 1973 नंतर व्याघ्र प्रकल्प हे सुरू करण्यात आले. शासकीय स्तरावर हा इनिशिएटिव्ह आहे. त्याचप्रमाणे व्हॉलंटरी सेक्टरवर स्थानिक पातळीपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या NGOज आहेत, व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या ह्या सगळ्या कन्झर्वेशन मुवमेंटमध्ये काम करत आहेत. ब्रिटनची बॉर्न फ्री फाउंडेशन असेल, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी, वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्ट, लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन, WWF, अशा प्रकारच्या फंडिंग ऑर्गनायझेशन स्थानिक पातळीवर स्थानिक संस्थांच्या मदतीनं भारतामध्ये काम करतायत. अरण्यक नावाची संस्था नॉर्थ ईस्टमध्ये काम करतायत. द कॉर्बेट फाउंडेशन आहे, त्यानंतर ग्रीन गार्ड, अशा बरेच नावं सांगता येतील.
सातपुडा लँडस्केपमध्ये आम्ही ज्या संस्थेबरोबर काम करतो ती सातपुडा फाउंडेशन आहे, टायगर रिसर्च अँड कन्झर्वेशन ट्रस्ट आहे. तर अशा प्रकारच्या अनेक स्वयंसेवी संस्था, NGOज मोठ्या प्रमाणावर कन्झर्वेशनच्या कामामध्ये काम करतायत. अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर, स्थानिक पातळीवर हाती घेण्यात आलेले आणि जेणेकरून वाघ वाचले पाहिजे, वाघांचं संवर्धन तेही सायंटिफिक पद्धतीने झाले पाहिजे, असा यामागचा मूळ हेतू आहे. तर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर जो अलीकडच्या काळामध्ये मोठा प्रयत्न झाला तो म्हणजे एक मोठं ग्लोबल टायगर समिट ऑर्गनाईज करण्यात आलं सेंट पीटर्सबर्गला, रशियामध्ये 2010 मध्ये 24 ते 26 नोव्हेंबरला हे इंटरनॅशनल टायगर फोरमच्या मदतीने हे इंटरनॅशनल समिट ऑर्गनाईज करण्यात आला आणि यांनी एक मोठी स्ट्रॅटेजी तयार केली. याचं एक डिक्लेरेशन सुद्धा आहे. तो डिक्लेरेशन या ठिकाणी नाही, परंतु त्यातले जे हायलाइट्स आहेत ते हायलाइट्स आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगतो. प्रामुख्यानं T2 अप्रोच, T×2 अप्रोच त्यांनी डिझाईन केला, म्हणजे की 2022 पर्यंत टायगरची संख्या ही मल्टिप्लाय झाली पाहिजे, डबल झाली पाहिजे, असा एक प्रामुख्याने उद्देश ग्लोबल टायगर रिकव्हरी प्रोग्राम हाती घेण्यात आला. आणि 2022 पर्यंत आपापल्या देशामध्ये जी 13 देशामध्ये प्रामुख्याने वाघांचं हॅबिटेट आहे, वाघांचं संवर्धन होत आहे, त्या 13 देशांनी हा कार्यक्रम हाती घ्यायचा आणि वाघांची संख्या व्यापक प्रमाणावर वाढवायची आणि त्या दृष्टीनं जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची एक स्ट्रॅटेजी आखण्यात आली, त्याच्या फंडची योजना करण्यात आली आणि त्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले. त्यातला पहिला जो त्यांनी विशेष प्रयत्न केला तो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ लँडस्केप इन्क्लुडिंग सोर्स साइट्स अँड कॉरिडॉर. म्हणजे लँडस्केप म्हणून एकूण विचार करायला लागतो. लँडस्केप म्हणजे एक विस्तृत क्षेत्र, केवळ एका जिल्ह्यापुरता किंवा एका अभयारण्यापुरता, एका टायगर प्रोजेक्ट पुरता विचार न करता एक मोठी लँडस्केपचा विचार करायचा. जसं आपल्याकडे आम्ही सातपुडा लँडस्केप म्हणतो, नॉर्थ ईस्टचा प्रदेश आपण म्हणतो, त्या संपूर्ण नॉर्थ ईस्टचा विचार करायचा लँडस्केपचा. गंगेचा समजा तर गंगेच्या खोऱ्यामध्ये येणाऱ्या सर्व वनक्षेत्राचा व्यापक विचार करायचा प्रोटेक्शनसाठी आणि त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या वाघांच्या, वन्यजीवांच्या साईटचा, त्यांच्या संचार मार्गांचा विचार करून स्ट्रॅटेजी तयार करायची, असा एक धोरण ठरवण्यात आलं. त्यानंतर ट्रान्सबाउंडरी कोलॅबरेशन बिटवीन कंट्रीज फॉर टायगर कन्झर्वेशन, म्हणजे वाघां सीमेपलीकडे जे काही वाघांच्या मुवमेंट्स होतात किंवा वाघांचे पोचिंग होतं त्या दृष्टीनं त्याचा विचार करताना एक कोलॅबरेशन करायचं सीमेवरचं, देशाच्या किंवा देशाच्या सीमा ह्या व्यापक करायच्या, असा एक विचार करण्यात आला. त्यानंतर मोबिलाइज वर्ल्ड पब्लिक ओपिनियन, म्हणजे जगाचं सर्व लक्ष याकडे वेधायचं, जगामध्ये एक लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचा आणि त्या माध्यमातून एक ओपिनियन हे करायचं. आणि अवेअरनेसच्या दृष्टिकोनातनं एक आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 29 जुलैला साजरा करण्यात एक निश्चित करण्यात आला आणि तेव्हापासून मग आपण 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिन हा साजरा करत असतो. त्या निमित्तानं अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केले जातात, लोकांमध्ये वाघांविषयी जनजागृती निर्माण केली जाते, वाघांविषयीची माहिती सांगितली जाते आणि वाघांविषयीचं गैरसमज सुद्धा दूर केले जातात. अशा प्रकारे एक ग्लोबल टायगर समिट घेतलं गेलं 2010 मध्ये रशियामध्ये आणि त्यातनं वाघाच्या संवर्धनावर एक आंतरराष्ट्रीय धोरण हे आखण्यात आलं. भारताचा जर आपण विचार केला तर भारताच्या दृष्टिकोनातनं या आंतरराष्ट्रीय धोरणाला अनुसरून काम सुरूच झालं, परंतु त्याआधीच आपण व्यापक प्रमाणावर वाघांच्या संवर्धनाविषयी आपण काम सुरू केलेलं होतं. तर प्रामुख्यानं 5 लँडस्केप ह्या आपण भारतामध्ये आखण्यात आलेला आहे आणि 5 लँडस्केपचा विचार हा प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. त्यामध्ये शिवलिका हिल्स आणि गँगेटिक फ्लाइन्स, म्हणजे एकूण बाह्य हिमालयाचं जे क्षेत्र आहे आणि गंगेचं खोरं जे आहे हा एक मोठं लँडस्केप आहे. ह्या लँडस्केपचा विचार करण्यात आला. त्यानंतर सेंट्रल इंडिया लँडस्केप, मध्य भारतातली जी लँडस्केप आहे की जी वाघांच्या दृष्टीनं सर्वात पोटेन्शियल लँडस्केप मानली जाते ती, आणि ईस्टर्न घाट असा एक मोठी लँडस्केप जी ह्या मॅपवर आपल्याला मध्य दिसते, ती लँडस्केप ही मध्य भारतातली लँडस्केप आणि हा नंतर हा ईस्टर्न घाटचा भाग आहे. हा भाग, हा वरचा जो आहे तो हा गंगेचा जो भाग आहे आणि बाह्य हिमालयचा जो भाग आहे तो हा एक ते मध्ये गेला. त्यानंतर वेस्टर्न घाट
हा आपण वेस्टर्न घाट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही एक विस्तृत अशी लँडस्केप आहे. ह्या लँडस्केपचाही एक सर्वंकष विचार करण्यात आला. त्यानंतर नॉर्थ ईस्ट आणि ब्रह्मपुत्रेचं खोरं हा जो पूर्वेकडचा भाग आहे, हा संपूर्ण पूर्वेकडच्या भागाचं वाघांच्या संवर्धनाच्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं. आणि सुंदरबन आणि बांगलादेशचा जो भाग, हा खाली निळा पट्टा जो दिसतोय आपल्याला, तो सुंदरबनचं क्षेत्र आहे. अशा प्रकारे वाघांचं पोटेन्शियल क्षेत्र आणि त्याचा लँडस्केप म्हणून विचार सुरू झाला आणि विस्तृत असं नियोजन हे भारतामध्ये सुद्धा यापूर्वीच सुरू झालेलं होतं. तर टायगर प्रोजेक्ट यामध्ये महत्वाचा जो इनिशिएटिव्ह आपला राहिलेला आहे की भारतामध्ये जो व्याघ्र प्रकल्प जो आहेत 1973 मध्ये हे लॉन्च करण्यात आले आणि त्यावेळी 9 टायगर सुरुवातीच्या कालखंडामध्ये होते आणि आता जवळजवळ 50 व्याघ्र प्रकल्प हे दिसून येतात. हे व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते सगळी सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे. भारत सरकारने याचे फंडिंगची योजना केलेली असून त्यांनी राज्याला सुद्धा त्याच्यामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. मी जसं म्हटलं की याचे एक स्ट्रॅटेजी तयार करताना कोर क्षेत्र आणि बफर क्षेत्र, गाभा क्षेत्र ज्याला म्हणतो आपण, ते आणि बाह्य क्षेत्र, त्या बाह्य क्षेत्राची एक स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली. कोर क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप नसतो, कुठल्याही माणसांची वर्दळ गावं नसतात त्याच्यामध्ये. आणि बफर झोनमध्ये गावं आणि एकूणच इतर वन्यजीवांचा सुद्धा वावर कोर झोनमध्ये असतो आणि बाहेरही असतो. तर अशा प्रकारची एक व्यापक स्ट्रॅटेजी त्या निमित्तानं त्यामध्ये आखण्यात आली. कोर एरिया हॅव लिगल स्टेटस ऑफ नॅशनल पार्क, त्याला एक कायदेशीर अस्तित्व देण्यात आलं आणि त्याची जी बफरची जी आहे पेरिफेरी सगळी, त्यामध्ये सुद्धा नॉन फॉरेस्ट, मिक्स फॉरेस्ट, त्याचं मॅनेजमेंट आणि त्याचा व्यापक मल्टिपल यूज हा आखण्यात आला. आणि अशा प्रकारे टायगर प्रोजेक्ट भारतामध्ये आता 50 टायगर प्रोजेक्ट्स आहेत. या टायगर प्रोजेक्ट्समध्ये वाघांच्या संवर्धनाचं काम सायंटिफिक पद्धतीने सुरू झालेलं आहे. नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी, मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याकडे जो वन्यजीव संरक्षण कायदा आहे त्या संरक्षण कायद्याने याला एक वैधानिक स्वरूप या अथॉरिटीला देण्यात आलं. मंत्रालयाच्या अंतर्गत ही बॉडी काम करते आणि यांनी टायगर प्रोजेक्टला विशेषतः एक वैधानिक स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि त्याला एक लिगल अस्तित्व सुद्धा त्यांचं मानण्यात आलेलं आहे. त्यानंतर राज्य आणि केंद्र यांनी मॅनेजमेंट प्लॅनमध्ये दोघांचं एक इन्व्हॉल्वमेंट या वाघांच्या संवर्धनासाठी राहिलेलं आहे. प्रोव्हाइडिंग फॉर अन ओव्हरसाईट बाय पार्लमेंट आणि ॲड्रेसिंग लाईव्हलीहूड इंटरेस्ट, जसं स्थानिक लोकांच्या जीविकेचा प्रश्न सुद्धा यामध्ये महत्त्वाचा मानला गेला आहे. जसं वाघांचं संवर्धन महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणे त्या परिसरात राहणाऱ्या, त्या भूभागामध्ये राहणाऱ्या लोकांचा सुद्धा विचार, या सर्व त्याचा सुद्धा विचार याच्यामध्ये अपेक्षित आहे. लाईव्हलीहूड सिक्युरिटीचा हा सुद्धा महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह या टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीने आपल्या कामामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हा एक महत्त्वाचा इनिशिएटिव्ह भारत सरकारचा राहिलेला आहे. ही एक अकॅडमिक इन्स्टिट्यूट आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. प्रामुख्याने पॉलिसी लेवलवर वाईल्ड लाईफ पॉलिसी, बायोडायव्हर्सिटी पॉलिसी, स्पेसिस मॅनेजमेंट, त्यानंतर एक फॉरेन्सिक, वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक, अशा पद्धतीने हे सर्व काम चालतं. इको डेव्हलपमेंट, हॅबिटॅट इकॉलॉजी, क्लायमेट चेंजचा विषय असतो. रिसर्च, ट्रेनिंग, रिमोट सेन्सिंग, GIS लॅबोरेटरी, या सर्व माध्यमातून ह्या वाईल्ड लाईफ WI ज्याला म्हणतो आपण, त्याचं काम चालतं. डेहराडूनवरून हे इन्स्टिट्यूशन काम करत असते. एकूण भारत सरकारने जे काही महत्त्वाचे माइलस्टोन इनिशिएटिव्ह जे घेतलेले आहेत त्यामध्ये जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीला एक वैधानिक स्वरूप देण्यात आलं. एक लिगल फ्रेमवर्कमध्ये हे सर्व टायगर प्रोजेक्ट आले. कोर झोन हा सुद्धा, याला सुद्धा एक कायदेशीर अस्तित्व या निमित्तानं निर्माण झालं. आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्तरावर टायगरच्या कामं करण्यासाठी आणि जे काही धोकाग्रस्त स्पेसीज आहेत त्या दृष्टिकोनातून एक क्राईम कंट्रोल ब्युरो हा याचं स्थापना करण्यात आलं 6 जून 2007 साली. आणि प्रामुख्यानं जो इलिगल ट्रेड चालतो वाईल्ड लाईफचा, त्या इलिगल ट्रेडवर नियंत्रण ठेवणं, मॉनिटर करणं, या दृष्टिकोनातून हा एक स्वतंत्र सेल ब्युरो हा तयार करण्यात आला. आणि प्रामुख्याने अँटी पोचिंग अप्रोच, स्पेशली त्याच्यामध्ये एक विशेष स्ट्रॅटेजी आखणं, मान्सूनमध्ये पेट्रोलिंग करणं, मान्सूनमध्ये, अशा प्रकारचं सर्व. आणि त्याला फंडिंग सुद्धा या टायगर रिझर्वच्या माध्यमातून देण्यात आलं. आणि ह्या सर्व प्रोजेक्टला आर्थिक
बळ जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून सरकारने या विशेष फंड्स या सगळ्या प्रकल्पांसाठी, व्याघ्र प्रकल्पांसाठी राखीव केले केंद्र सरकारने आणि राज्य सरकारला सुद्धा याच्यामध्ये सपोर्ट केला आणि सरकारचा सुद्धा सहभाग यामध्ये वाढवण्यात आला. इंटरनॅशनल कोऑपरेशन, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही इलिगल व्यापार चालतात त्या व्यापारांवर नियंत्रण आणणं या दृष्टिकोनातनं एक सरकारांमध्ये एक बायलॅटरल रिलेशनशिप अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं या पद्धतीनं हे काम सुरू झालं. दुसरं महत्त्वाचा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये जो होता तो म्हणजे की टायगर प्रोटेक्शन फोर्स, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स निर्माण करण्यात आला आणि त्या माध्यमातनं जवळजवळ सर्व वाघांचं प्रोटेक्शन कसं करता येईल अशी एक स्कीम आखण्यात आली आणि त्याला 60% केंद्र सरकारनं हा सपोर्ट केला. त्यानंतर ऑनलाईन टायगर मॉर्टॅलिटी डेटाबेस आणि कोलॅबोरेशन विथ ट्रॅफिक इंडिया या ट्रॅफिक इंडियाच्या संस्थेच्या माध्यमातून हे सर्व करण्यात आलं आणि विशेषतः जेनरिक गाईडलाईन्स आखण्यात आल्या आणि त्या माध्यमातून स्पेसिफिक सिक्युरिटी प्लान्स हा इव्हॉल्व करण्यात आला. अशा प्रकारचे एक महत्त्वाची इनिशिएटिव्ह भारत सरकारनं घेतले आणि भारत सरकारच्या या इनिशिएटिव्हमुळे आज आपण बघतो की टायगरची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते. तर हे वाघांचं संवर्धन जसं होत असतं त्याप्रमाणे त्यांचं सेन्सस सुद्धा दर 4 वर्षांनी होत असतं. तर 2006 मध्ये हे पहिला सेन्सस हा हाती घेण्यात आला आणि विशेषतः याच्यामध्ये टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी आणि WII वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या इनिशिएटिव्ह असतो. यांनी एकत्रितपणे हा स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज आणि टायगर प्रोजेक्टच्या मदतीने हे सगळं सेन्सस हे सुरू असतात. तर यातलं महत्त्वाचं म्हणजे की आज जगातले 75% टायगर ह्या भारतामध्ये आहेत. जगातल्या एकूण लोकसंख्येच्या 75% इव्हन त्याच्यापेक्षाही जास्त टायगर्स आपल्याकडे आहेत. जगामध्ये 3950 वाघ आता आली जी लेटेस्ट आकडेवारी तिच्यानुसार आढळून आलेले आहेत. त्यांच्या आणि जे काही 13 देश आहेत त्यातले जे 12 देश आहेत त्यामध्ये 25% आहेत, तर भारतामध्ये 75% वाघ आढळून येत आहेत. काउंटिंगच्या ज्या पद्धती आहेत ते आपल्याला बऱ्यापैकी माहीत असेल की यामध्ये एक ज्यापूर्वी मेथड वापरले जायचे त्यात पगमार्क मेथड एक असते की जे काही ठसे असतात वाघांचे ते पण त्या माध्यमातून हा काउंट केला जातो. कॅमेरा ट्रॅपची टेक्नॉलॉजी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली आहे की कॅमेरे वाघांचे मुवमेंट जिथनं होतात तिथं कॅमेरे लावलेले असतात आणि त्यामध्ये त्या कॅमेऱ्यातून जर जी कोणी जातात त्यामध्ये त्यांचा फोटो हा येत असतो. अशा प्रकारे कॅमेरा ट्रॅप टेक्नॉलॉजी, त्यानंतर पूप स्कॅट मेथड की प्रामुख्याने वाघांचं जे ड्रॉपिंग असतं त्या ड्रॉपिंगचं ॲनालिसिस त्या गोळा करून त्याचं ॲनालिसिस केलं जातं. आणि अजून एक मेथड सायंटिफिक मेथड म्हणजे रेडिओ कॉलर मेथड की एक त्यांच्या कानाला एक छोटं कॉलर लावली जाते आणि त्या माध्यमातून त्यांचं मॉनिटरिंगही केलं जातं आणि काउंटिंग पण केलं जातं. अशा प्रकारे 4 पद्धतीने हे सर्व काउंट केलं जात असतं. तर याची जी मेथॉडॉलॉजी प्रामुख्यानं ज्याला डबल सॅम्पलिंग बेस म्हणतो आपण ती म्हणजे ग्राउंड बेस सर्वे की ग्राउंड बेसवर वाघांचं पगमार्क आणि त्यांच्या स्कॅटचं ॲनालिसिस करून आणि नंतर त्याचं ॲक्च्युअल इमेज जी आहे सर्वे केल्यानंतर त्यांच्या ॲक्च्युअल इमेज कॅप्चर करून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून नंतर डबल सॅम्पलिंग मेथड ही जी आहे ती 2006 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. पगमार्क सर्वे इतका काही ॲक्युरेट नसल्यामुळे हा सगळा ही टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आली. 2018चा जो सेन्सस झाला त्यामध्ये 83% बिग कॅट्स सेन्सस बाय इंडिव्हिज्युअली फोटोग्राफ युझिंग कॅमेरा ट्रॅप. हे कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून जवळजवळ 83% वाघांचे हे फोटो यामध्ये आलेले होते. अशा प्रकारे फेज 1 आणि फेज 2 मध्ये ग्राउंड सर्वे घेण्यात आले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि फेज 3च्या माध्यमातून त्याच्यामध्ये खूप हायटेक एक रिमोट सेन्सिंगचा उपयोग करण्यात आला. एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आलं होतं. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फेज 3 मध्ये हा सर्व डेटा कलेक्ट करण्यात आला आणि लास्ट फेजमध्ये डेटा वेअर एक्स्ट्रा अपलोडेड टू एरियाज वेअर कॅमेराज कुड नॉट बी डिप्लॉयड. ज्या एरियामध्ये कॅमेरे डिप्लॉय करण्यात आलेले नव्हते तिथं अशा पद्धतीने लास्ट फेजमध्ये डायरेक्ट हे करण्यात आलं. त्यांचा स्वतंत्र सर्वे हा घेण्यात आला.
तर याचा जो परिणाम आपल्याला दिसतोय आता, की याचा एक सिग्निफिकंट इम्पॅक्ट एकूण कन्झर्वेशनचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रयत्न, भारत सरकारचे प्रयत्न आणि एकूण त्यामध्ये एकूण सेन्ससची जी काही सायंटिफिक मेथोडॉलॉजी अडॉप्ट करण्यात आली, त्यातनं आपण आता बघतोय की 2006 मध्ये आपल्याकडे फक्त 1411 वाघ शिल्लक होते आणि आज ती संख्या जवळजवळ 2967 2018 जो जी आकडेवारी सेन्सस आलेला आहे, ती आपण टप्प्याटप्प्याने ही कशी वाढलेली आहे तिच्यामध्ये बघतोय. आणि पूर्वी कर्नाटक याच्यामध्ये हायेस्ट होता वाघांच्या संख्येमध्ये, तर आता मध्य प्रदेश हा 526 वाघ मध्य प्रदेशामध्ये आढळून आल्यामुळे मध्य प्रदेशनी प्रथम क्रमांक याच्यामध्ये मिळवलेला आहे. अशा प्रकारे वाघांची संख्या ही कशी वाढते आणि त्याचा एक इम्पॅक्ट हा दिवसेंदिवस आपल्याला कन्झर्वेशन मुवमेंटचा आपल्याला दिसून येतो. मला सांगायला एक आवर्जून आनंद वाटतो की 2018चा जो सेन्सस झाला, की ज्यामध्ये मी थोड्या वेळापूर्वी जे वर्णन तुम्हाला सांगितलं, की अधिकाधिक सायंटिफिक पद्धतीनं हा सर्वे करण्यात आला आणि खूप व्यापक प्रमाणावर सर्वे, ज्याच्यामध्ये कॅमेरा ट्रॅप आणि खूप अतिशय सुंदर असं डॉक्युमेंट, केवळ वाघांचं काउंट न करता याच्यामध्ये वाईल्ड लाईफचे सगळे इंडिकेटर त्यामध्ये बघितले. त्यांनी कॉरिडॉरचा अभ्यास केला, स्पेसिसचा अभ्यास केला आणि हा जो व्यापक सर्वे सेन्सस घेण्यात आला, याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदण्यात आलेलं आहे. असा एक जगातला भारत हा पहिला देश आहे की ज्याने याच्यामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे गिनीज बुकमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याकडे अत्यंत आस्थेनं सरकार आणि आपल्यासारखे कार्यकर्ते, आमच्यासारखे कार्यकर्ते या सर्व विषयाकडे बघतायत आणि त्याची ही खूप मोठी फलश्रुती आहे असं मला वाटतं. एकूण जो 2018चा सर्वे झाला त्याच्या हायलाइट्सचा जर आपण विचार केला तर तो आपल्या समोर आहे की याच्यामध्ये जवळजवळ 14,000 कॅमेरा ट्रॅप्स वापरण्यात आले, जे 2014च्या 44% जास्तचे हे कॅमेरा यूज करण्यात आले. 14,000 कॅमेरे याच्यामध्ये यूज करण्यात आले. 18 राज्यामध्ये हा सर्वे झाला. MS ट्रिप्स नावाचं मोबाईल ॲप यामध्ये वापरण्यात आलं आणि एकूण जर या सर्व रिपोर्टमध्ये वाघांचा जो काही मृत्यू होतो त्याचाही विषयी पण विवेचन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा जर विचार केला आपण की नॅचरल डेथ जो होता तो 55% आहे. पोचिंग जे झालेलं आहे शिकारीमुळे 22% वाघ हे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर अशा प्रकारे वाघांच्या मृत्यूची कारण सुद्धा या सगळ्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेलं आहे. एकूण अजून आकडेवारी आपल्या समोर आहे की जी काही आपण फॉरेस्टचे जे काही सर्वे करण्यात आले त्यामध्ये 3,81,400 स्क्वेअर किलोमीटर इतक्या मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र या सगळ्या यांच्यामध्ये व्यापलेलं होतं. कॅमेरा ट्रॅपचे लोकेशन जे होते ते 26,831 होते आणि जो काही एरिया कव्हर झाला कॅमेरा ट्रॅपमध्ये तो 1,21,337 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया कव्हर झालेला होता. आपल्याला आश्चर्य वाटेल की किती फोटो, एकूण फोटो या कॅमेरा ट्रॅपमध्ये निघाले, तर ते 3 कोटीपेक्षा अधिक आहे. 3 कोटीपेक्षा अधिक फोटोग्राफ, म्हणजे जे कोणी कॅमेरा ट्रॅपमध्ये त्यामध्ये वाईल्ड लाईफ असेल, टायगर असतील, जे काही कुठल्या मुवमेंट झाल्या त्याच कॅप्चर त्याच्यामध्ये होतात. आणि या फोटोमध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफ्स ज्यातले 76,651 फोटोग्राफ्स होते ते टायगर्सचे होते. एकूण 3 कोटीच्या म्हणजे 3,04,00,000 एवढ्या मोठ्या प्रमाणावर याची संख्या आहे. त्यातले 76,651 हे फक्त टायगर्सचे होते आणि 21,777 फोटो हे लेपर्ड्सचे होते. तर अशा व्यापक प्रमाणावर हा सर्व सेन्सस देण्यात आला की ज्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. त्याची ही आकडेवारी ही खूप आश्चर्यकारक आहे आणि आपल्या सर्वांना सुखद धक्का देणारी निश्चितच असेल. एकूण टायगर पॉप्युलेशन जी काही आढळून आली त्याचा विचार आपण आपलं जे लँडस्केप आहे त्या लँडस्केप शहा जर आपण विचार केला तर ती आकडेवारी सुद्धा आपल्या समोर आहे. तर ह्यामध्ये जे शिवालिक आणि गंगेचं जे खोरं आहे, ही जी लँडस्केप आहे त्या लँडस्केपमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार या 3 राज्याचा समावेश आहे. या 3 राज्यांमध्ये जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्या समोर आहे. त्यामध्ये 2006, 2010 आणि 2014ची आकडेवारी जर 2018 मध्ये म्हणजे 2006 मध्ये जर आपण पाहिलं तर उत्तराखंड 178 होते, तर 2018 मध्ये 442 वाघ झालेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 109, ही संख्या
73 झालेली आहे. बिहारमध्ये 10 होते, ते 31 झाले. अशा प्रकारे वाघांची संख्या ही प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला आढळलेली दिसून येते. दुसरं जे सर्वात मोठं आणि भारतातलं जे सर्वात महत्वाची जी लँडस्केप, जिला आम्ही सातपुडा लँडस्केप सुद्धा म्हणतो, ती सेंट्रल इंडियामध्ये मध्य भारताची जी लँडस्केप आणि ईस्टर्न घाटची. तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे हजाराच्या वर हे 1028 ही संख्या आहे एकूण, जर आपण त्याचा विचार केला तर सध्या 2018च्या सेन्ससनुसार. तर आपण सर्व ग्राफ टप्प्याटप्प्याने ही आकडेवारी बघतोय. त्यानंतर वेस्टर्न घाट जो आपला पुणे आणि पुढचा तिकडचा सगळा एरिया, तिकडे जी वनक्षेत्र येतात त्यामध्ये कर्नाटक, केरला, तामिळनाडू, गोवा हा बेल्ट येतो. या वेस्टर्न घाटमध्ये या राज्यांमध्ये जी काही आकडेवारी ती आपल्या समोर आहे ती सुद्धा जवळ हजाराच्या आसपास एकूण वाघ या क्षेत्रामध्ये आता आढळून आलेले आहेत. सर्व क्षेत्र म्हणजे कर्नाटकातले 290, 300 आणि 406 वरून आता 524 टायगर आहे. केरळामध्ये 190 टायगर आहेत, जी संख्या 2000 साला अवघी 46 होती, नंतर 71 झाली, नंतर 136 आणि 190. अशा प्रकारे वेस्टर्न घाट जी लँडस्केप आहे तिथे सुद्धा वाघांचा वाढलेला आहे. नॉर्थ ईस्ट आणि सुंदरबनमध्ये सुद्धा वाघ अतिशय विस्तृत प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून येतात. आसाममध्ये 190 वाघ आहेत, अरुणाचलमध्ये 89 आहेत, मिझोराममध्ये मात्र वाघ आढळून आला नाही. तसंच नॉर्दर्न वेस्ट बेंगालचा जो पट्टा आहे तिथे सुद्धा वाघांचं अस्तित्व आढळून आलेले, जे 2014 मध्ये होतं आणि 2006 मध्ये होतं, परंतु ते आता त्या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येणार नाही की वाघ नामशेष झाले, परंतु सेन्ससमध्ये ते आढळून आले नाही किंवा कॅमेरा ट्रॅपमध्ये किंवा कुठल्याही काउंटिंगच्या मेथोडॉलॉजीमध्ये वाघ त्या ठिकाणी आढळून आले. सुंदरबनमध्ये मात्र 88 वाघ आढळून आलेले आहेत. अशा प्रकारे 2967 वाघांची जी बायफर्केशन आहे वेगवेगळ्या लँडस्केपमध्ये ते आपल्याला आढळून येतं. तर सर्वात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन जे आहे त्यामध्ये की जसं मी तुम्हाला म्हटलं की 70 ते 75% वाघ हे भारतामध्ये आहेत. 2967 वाघ हा जो राईज आहे तो 33% आहे. आणि 2014च्या जी फिगरशी त्याची तुलना जर केली तर हा 33% ही वाढ आपल्याला दिसून येते. दरवर्षाप्रमाणे दरवर्षी टप्प्याटप्प्याने जी वाढ वाढलेली आहे. मध्य प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ आहे. महाराष्ट्रामधली वाढ ही 190 वरून 312 आहे. उत्तराखंडला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं 30% वाढ आढळून आलेली आहे. छत्तीसगड, मिझोरममध्ये मात्र वाघ आढळून आले नाही. जिम कॉर्बेट हा सगळ्यात टायगर प्रोजेक्टचा जर विचार केला आपण तर जिम कॉर्बेटमध्ये 231 वाघ आढळून आलेले आहेत. या सगळ्या बक्सा, डंपा आणि पलामऊ ह्या क्षेत्रामध्ये वाघ सापडले नाही, त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ही वैशिष्ट्य ह्या सगळ्या सेन्ससची आहे. आता मी तुम्हाला जे लक्ष वेधायचं मला ते म्हणजे आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो ते सातपुडाचं जे लँडस्केप आहे, जी मध्य भारताची लँडस्केप आहे ही जी लँडस्केप आहे ती प्रामुख्याने गुजरात राज्यापासून सुरू होते. शूलपाणेश्वर अभयारण्य आहे टोकाला डांग जिल्ह्यामध्ये. तिथून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड पर्यंत ही विस्तृत अशी लँडस्केप आहे. आणि असं म्हटलं जातं की जगातले जर सर्वात अधिक वाघ जर कुठं आढळतील तर ह्या संपूर्ण लँडस्केपमध्ये त्यांचं अस्तित्व शिल्लक राहील आणि इथनंच वाघांचं मोठ्या प्रमाणावर प्रसार जगामध्ये होईल. या लँडस्केपमध्ये जे काही टायगर रिझर्व आहे त्यावरून आपल्याला लक्षात येईल की किती महत्व या सर्व याच्यामध्ये म्हणजे मेळघाट आपल्याला दिसतंय. त्यानंतर मध्य प्रदेशातलं सातपुडा टायगर कन्झर्वेशन रिझर्व, पुढे पन्ना आहे, बांधवगड आहे, त्यानंतर कान्हा, पेंच, नवेगाव, नागझिरा आणि खाली ताडोबा. आता बोरलाई व्याघ्र व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे खूप मोठं पोटेन्शियल असलेला ही लँडस्केप आहे. या मेळघाटचा पुढे जर आपण इकडे हा पूर्वेचा भाग आहे सगळा. जसं तुम्हाला म्हटलं की सातपुड्याच्या पूर्वेला मोठ्या प्रमाणावर
काम हाती झालं आणि डेव्हलपमेंटही खूप झाली. मोठ्या प्रमाणावर कन्झर्वेशनचं काम झालं. त्या प्रमाणात वेस्टर्न सातपुड्यामध्ये मात्र विशेष असे प्रयत्न झाले नाही. मेळघाटच्या पुढेच जळगाव जिल्हा आणि पुढे मग गुजरातचा भाग येतो. या क्षेत्रामध्ये जे काही 4 अभयारण्य आहेत. ते 4 अभयारण्य असेल, त्यानंतर काही कन्झर्वेशन रिझर्व्ह आहे, वाईल्ड लाईफ आहे. परंतु तिथं इतकं मोठ्या प्रमाणावर काम हाती घेण्यात आलेलं नाही. एकूण जो सातपुडा लँडस्केपमध्ये जो काही कॉरिडॉर्स आहेत, त्या कॉरिडॉरचा विचार जर आपण केला किंवा जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे मेळघाटातली जी कनेक्टिव्हिटी ही सातपुडा टायगर कन्झर्वेशन रिझर्वेशन, सातपुडा टायगर कन्झर्वेशन मधनं जी कनेक्टिव्हिटी पुढे आपल्याला दिसते ती पेंच मध्य प्रदेशातला पेंच आहे. नंतर पेंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. नंतर हा कान्हा ला जोडला जातो. पुढे नागझिरा पेंच हा कॉरिडॉर आहे. नवेगाव नागझिराला हा कॉरिडॉर जोडला जातो. खाली पुढे मग ताडोबांदीर व्याघ्र प्रकल्प आहे. अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी, याचा एक अधिक चांगला मॅप किशोर विठेंनी तयार केलेला आहे की कशा प्रकारे ही सगळी कनेक्टिव्हिटी मध्य भारतामध्ये सातपुड्यामध्ये आहे. इथं आपल्याला मेळघाट दिसतं या ठिकाणी. मेळघाटहून इकडे पुढे आपल्याला नरनाळा अभयारण्य आहे, अंबाबरू आहे आणि मग ह्या भागामध्ये मुक्ताई भवानी टायगर कन्झर्वेशन रिझर्व्ह आहे. पुढे यावल वाईल्ड लाईफ सेंच्युरी येते आणि ह्या वाईल्ड लाईफ सेंच्युरीमधनं पुढे वाघ हे गुजरातीकडे जाऊ शकतात. तर आम्ही असं म्हणतो आणि एक आम्ही PMOलाही पत्र पाठवलेलं आहे की जर गुजरातमध्ये वाघ जायचं असेल, सध्या गुजरातमध्ये वाघ नाही आहे, सिंह आहेत, परंतु वाघा जर गुजरातमध्ये जायचं असेल तर त्याचा हा एकमेव मार्ग आहे की जिथनं वाघ हे गुजरातीकडे जाऊ शकतात. आणि त्याचं पोटेन्शियल जे आहे ते यावल अभयारण्य आहे जळगाव जिल्ह्यातलं. आणि ह्या यावलच्या खाली इकडे वडोदा फॉरेस्ट रेंज, जिला मुक्ताई भवानी टायगर कन्झर्वेशनचा दर्जा मिळालेला आहे. ही मुक्ताई भवानी टायगर कन्झर्वेशनमध्ये 7-8 वाघांचा हॅबिटॅट आहे, तो प्रूव्ह झालेला आहे कॅमेरा ट्रॅपमध्ये. आणि अशा प्रकारचा हा मध्य भारतातली आणि सातपुड्यातली लँडस्केप आहे. मेळघाटचं मी तुम्हाला सांगितलं की मेळघाट टायगर प्रकल्प हा खूप मोठा आणि विस्तृत टायगर प्रकल्प, व्याघ्र प्रकल्प आहे आणि त्याच्यातूनच पुढे मोठ्या प्रमाणावर वाईल्ड लाईफ हे खाली पश्चिमेकडे जात असतं. तर सुरुवात जसं मी तुम्हाला सांगितलं की गुजरात पोटेन्शियल जे आहे ते केवळ गुजरात पुरता मर्यादित नाही आहे सातपुड्याचं आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यात, तर ते वेस्टर्न घाटशी सुद्धा जोडलेलं आहे. या मुक्ताई भवानी टायगर कन्झर्वेशन रिझर्व्ह जो आहे वडोदा व्याघ्र संवर्धन क्षेत्र जळगाव जिल्ह्याला, तर ते मेळघाट, नरनाळा, अंबाबरुवा, मुक्ताई भवानी, यावल, आनेर मार्गे शिलपानेश्वर ही एक कनेक्टिव्हिटी यामध्ये आढळून येते. दुसरी कनेक्टिव्हिटी आनेर, तोरणमाळ, नवापूर, साक्री, पिंपळनेर मार्गे वेस्टर्न घाटाशी हा जोडला जाऊ शकतो. याच्यामध्ये खूप खंडित मोठ्या प्रमाणावर त्याचे हे आहे, खंडित असा हा कनेक्टिव्हिटी आहे. परंतु त्याच्यासाठी जर कॉन्सन्ट्रेटेड प्रयत्न घेतले झाले तर गुजरात प्रमाणे सह्याद्रीशी सुद्धा हा संपूर्ण भाग जोडला जाऊ शकतो. आणि तिसरी कनेक्टिव्हिटी मुक्ताई भवानी कन्झर्वेशनची जी आहे ती जामनेर, ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाण्यातलं आणि अजंठा केव्ज गौताळा मार्गे. तर आता मागच्या वर्षी टिपेश्वर अभयारण्यातनं T1 वाघ, ज्याला नंतर कॉलर लावलेली होती आणि त्याला मॉनिटर करण्यात आलं, तर टिपेश्वरमधनं हा वाघ थेट अजंतापर्यंत आलेला होता. जवळजवळ 1500 किलोमीटरचा प्रवास करून हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्थिरावला आणि याच्याविषयीची खूप वर्तमानपत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर छापून सुद्धा आलेलं होतं. हा वाघ नंतर खाली जर आला असता मुक्ताई भवानीकडे तर त्याला खूप त्याचा उपयोग झाला असता. कारण वाघ मोठ्या प्रमाणावर जे संचार करतात ते एक तर भक्ष्य मिळवण्यासाठी आणि दुसरं ब्रीडिंगसाठी करतात. आणि मुक्ताई भवानीमध्ये मोठ्या प्रमाणावर टायग्रेस आहेत, 3-4 टायग्रेस त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मेळघाटातनं सुद्धा वाघ त्या ठिकाणी ब्रीडिंगला येतात. आणि इकडचे जर वाघ विशेषतः टिपेश्वर आणि त्याच्या पलीकडे जे सगळे सेंच्युरीज आहेत तिकडचे वाघ जर इकडे यायला लागले तर ही खूप मोठी सिग्निफिकंट अशी कनेक्टिव्हिटी आणि अचिव्हमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे. हे तुम्हाला आम्ही एक प्रपोजल गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा केला होता की मेळघाटातनं जो कॉरिडॉर जाणार आहे थेट आनेर मार्गे गुजरातपर्यंत, त्याचं एक प्रपोजल आणि त्याच्यावरचा मॅप आढळून आला. याच्यामध्ये थोडा या ठिकाणी ॲग्रिकल्चर लँड आहे, परंतु कन्झर्वेशन एफर्ट्समध्ये या ठिकाणी
प्रयत्न जर केले आपण तर हा एवढा छोटासा स्पॅच जर जोडला तर या ठिकाणी जे वाघ आहेत ते वाघ मोठ्या प्रमाणावर संचार करू शकतात. या सर्व संवर्धन प्रकल्प प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनेक चॅलेंजेस सुद्धा आहेत. ह्या चॅलेंजेसचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये एक महत्त्वाचा जो धोका आहे तो म्हणजे की याचा हॅबिटॅट लॉस होतोय आणि कनेक्टिव्हिटी लॉस होते. आणि ही कनेक्टिव्हिटी लॉस व्हायला जसे अनेक कारण आहेत तसं एक फॉरेस्ट राईट ऍक्ट जो आपल्याकडे आला तो सुद्धा एक याचं महत्त्वाचं कारण आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणावर विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये आणि सातपुड्यामध्ये मध्य प्रदेशातनं खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली. मध्य प्रदेशातनं अतिक्रमण होऊन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिक्रमण झाली आणि शेती करण्यात आली. आणि फॉरेस्ट राईट ऍक्टच्या अंतर्गत जसं अतिक्रमण होतं त्या अतिक्रमण झाल्यानंतर शेती त्या वनक्षेत्रावर त्यांना कब्जा मिळतो. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर झुंडीच्या झुंडी टोळ्याच्या टोळ्या ह्या यायला लागल्या आणि खूप मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्रावर अतिक्रमण वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हॅबिटॅट लॉस झाला. या व्यतिरिक्त अनेक कारणं सुद्धा आहेत, परंतु 2006 नंतर 2008 नंतर प्रामुख्यानं हे हॅबिटॅट डिस्ट्रक्शन मोठ्या प्रमाणावर झालेलं आढळून येतं. त्यानंतर पोचिंग आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल हा खूप मोठ्या प्रमाणावर खूप मोठं चॅलेंज आहे. पोचिंगचं अजूनही पोचिंग थांबलेली नाही आणि पोचिंग थांबलं नसल्यामुळे वाघांचं आपण नेहमीच आपल्याला बातमी येत असतात की वाघ मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडलेले आहेत. कॅपॅसिटी बिल्डिंग ज्या या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी कार्यकर्ते यांच्या क्षमता वर्धनाचं काम करण्याची खूप आवश्यकता आहे. सायंटिफिक पद्धतीने मॉनिटरिंग अजूनही होत नाही ट्रेनिंग नसल्यामुळे आणि त्यामुळे कॉरिडॉर किंवा बफर किंवा कोर झोनमध्ये जे काही स्पेसिफिक काम करायला लागतं ते काम मोठ्या प्रमाणावर होत नाही. एकतर जे काही डिमांड वाढते म्हणजे वाघांचं प्रॉडक्ट आणि वाघांच्या पार्टची जी मागणी आहे ती कमी करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. त्या दृष्टीने अवेअरनेस क्रिएट करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे सर्वांपुढे. अजूनही औषधींसाठी किंवा कुठल्याही चुकीच्या समजुतीतनं गैरसमजुतीतनं वाघांचे जे कातडे असतील त्यांचे जे दात असतील त्यांचे पार्ट्स असतील त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी ही ईस्ट एशियामध्ये आढळते. ही काही कंट्रोल अजून झालेली नाही. आणि रिबिल्डिंग टायगर पॉप्युलेशन हे एक मोठे चॅलेंज आहे की टायगर पॉप्युलेशन सतत वाढवणं. अशा प्रकारे ह्या सर्व चॅलेंजेसचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि विशेषतः कनेक्टिव्हिटी वनांची कनेक्टिव्हिटी करणं, कॉरिडॉर संचार मार्ग करणं. कारण टायगर हे ओव्हर पॉप्युलेट होत असतात. आता ताडोबा अंधारीमध्ये टायगर ओव्हर पॉप्युलेटेड व्हायला लागलेले. ते बाहेर का येतात, शेतात का येतात याचा विचार करण्याची गरज आहे. आणि जे कॉरिडॉर खाणीमुळे असतील, कोळशाच्या खाणी असतील किंवा इतर खाणींमुळे किंवा फॉरेस्ट राईट ॲक्टमुळे जे काही हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होत आहे ते डिस्ट्रक्शन रोखणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातले वाघ सुद्धा हे केळीच्या शेतीमध्ये त्यांचं हॅबिटॅट सुरू झालेलं आहे. कारण त्यांना शेल्टर मिळत नाही, त्यांना हॅबिटॅट प्रॉपर मिळत नाही. त्यामुळे शेती शिवारामध्ये बिबटे तर येतात मोठ्या प्रमाणावर, परंतु काही जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्हा आणि अजून काही ठिकाणी वाघ हे शेती शिवारात यायला लागले. ताडोबातले वाघही शेती शिवारात आढळून येतात. त्यामुळे त्यांचं पोचिंग होत असतं आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे. या दृष्टीनं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच जरी सरकारनं सुरू केला तरी स्थानिक पातळीवर जेवढं ट्रेनिंग होईल, कॅपॅसिटी बिल्डिंग होईल, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट होतील, त्या दृष्टीनं हे सर्व खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या चॅलेंजेसला सामोरे जाण्याची क्षमता, शक्ती, ज्ञान आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि अधिकाधिक आपण सर्वजण तन मन धनाने या सर्व चळवळीमध्ये सहभागी व्हा. कारण वाघाचं संवर्धन हे केवळ वाघांचं नसून संपूर्ण वनक्षेत्राचं, संपूर्ण वन्यजीवाचं आणि संपूर्ण सजीव सृष्टीचं संवर्धन असं असणार आहे. तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. मला ह्या सर्व इन्फॉर्मेशन ह्या सगळ्या प्रेझेंटेशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून मी घेतलेली. त्यामध्ये NPCA, त्यानंतर WWA, टायगर वर्ल्ड, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ऑफ फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट, वर्ल्ड ॲटलास अशा वेगवेगळ्या वेबसाईटवरनं हा डेटा मिळालेला आहे, फोटोग्राफ्स मिळालेले आहेत. तर त्यांच्याप्रती सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. अजून एक छोटीशी माहिती आपल्याला द्यायची आहे ती म्हणजे की आम्ही ज्या स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट आणि नेचर कन्झर्वेशनचं काम जळगावात करतो त्या माध्यमातून 3 कोर्सेस विद्यापीठानं आम्हाला रेकॉग्नाईज केलेले आहेत. त्याच्यामधला एक बायोडायव्हर्सिटी,
कोर्स आहे, एक वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचा कोर्स आहे आणि ऑर्निथॉलॉजीवरचा कोर्स. असे 3-3 महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स जे ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. पहिली बॅच निघालेली आहे तिच्यामधनं आणि याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. 15 विद्यार्थ्यांच्या बॅच याच्यामध्ये होती. त्यामध्ये सर्वांनी खूप चांगले एक्सपर्ट्स मार्गदर्शन केलं. ऑनलाईन असल्यामुळे देशभरातले रिसोर्स पर्सन आम्ही त्याला बोलवले होते आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिलेले. तर आपल्यापैकी ज्यांना कोणाला यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी सुद्धा यामध्ये ॲडमिशन जरूर घ्यावी. विद्यापीठाची मान्यता या सर्व कोर्सेसला आहे. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं हे प्रेझेंटेशन या ठिकाणी संपतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर्वप्रथम पूर्णम इकोविजन बरोबर असोसिएट करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही प्रेझेंटेशन बघितलं, खूपच माहिती त्याच्यामध्ये बरीच आम्हाला कळली. स्टॅटिस्टिकल डेटा सुद्धा तुम्ही बराच त्याच्यामध्ये इन्क्लूड केलाय आणि त्याचसोबत फोटोग्राफ सुद्धा अतिशय सुरेख फोटोग्राफ तुम्ही ह्या स्लाइड्स मध्ये इन्क्लूड केलेत. तर त्यासाठी सगळ्यांकडनं फेसबुकवरनं आम्हाला भरपूर कमेंट्स येत आहेत की खूप छान सेशन झालंय म्हणून. त्याचबरोबर आपले काही प्रश्न आहेत. तुमची परमिशन असेल तर मी काही प्रश्न विचारू शकते का? जरूर जरूर ओके. जरूर. पहिला प्रश्न आपला असा आहे की जळगाव जिल्ह्यात कोणते वाघ आढळतात आणि कुठल्या स्पीशीजचे हे वाघ असतात? भारतामध्ये जे सर्व ठिकाणी आढळतात तसं जळगाव जिल्ह्यामध्ये रॉयल बेंगाल तोच वाघ आहे भारतामध्ये. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले वाघही तेच आहेत. त्यामुळे वेगळे वाघ जळगावमध्ये वेगळ्या स्पेसीज नाही आहेत. ओके. बर. बेंगाल टायगर ज्याला आपण म्हणतो, बेंगाल हो. टायगरचं कारण, त्याला बेंगाल हा प्रश्न पण विचारला असेल कोणतरी, बेंगाल टायगर का म्हणायचं भारतातल्या हा. वाघांना. तर ती एक इंटरेस्टिंग कथा आहे. म्हणजे ब्रिटिशांनी हे नाव ठेवले आणि ब्रिटिश सर्वप्रथम स्थिरावले ते बंगालमध्ये, म्हणून ते बेंगाल टायगर त्याला म्हणायला लागले. ओके. बर. पुढचा प्रश्न आहे की सर्वात जास्त वाघ हे कोणत्या भागात आढळतात? मग मी जी लँडस्केप मध्य भारतातली सांगली, सातपुडा लँडस्केपची, त्यामध्ये आढळतात. पण टायगर प्रोजेक्टचा विचार केला तर कॉर्बेट मध्ये आहे सर्वात जास्त वाघ अलीकडच्या सेन्सस मध्ये आढळून आलेले आहे, जिम कॉर्बेट. ओके. पण लँडस्केप म्हणून विचार केला तर मध्य भारतामध्ये 1028 वाघ, तिची आकडेवारी मी सांगितली होती की त्या लँडस्केप मध्ये, म्हणजे ताडोबा अंधारी पासून तर पेंच, मेळघाट, कान्हा, ही जी लँडस्केप आहे सगळी, लँडस्केप मध्ये सर्वात जास्त वाघ आढळले. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की कोर आणि बफर एरियाज मध्ये अवेअरनेस कसा केला जातो आणि दोन्ही मध्ये काय फरक असतो अवेअरनेस करताना? कोर झोन ज्याला आपण गाभा क्षेत्र म्हणतो, हा वन्यजीवांसाठी राखीव ठेवलेलं क्षेत्र आहे की जिथं त्या कोणाचाही हस्तक्षेप नसेल आणि तिथं अवेअरनेस करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि कोर क्षेत्र ज्यावेळी घोषित होतं त्यावेळी कोर क्षेत्रामधनं त्या कोर झोन मध्ये असलेली गावं जी आहेत त्या गावांचं स्थलांतर करण्यात येत असतं. आणि स्थलांतर जी गावं करतात त्यांना खूप मोठा आर्थिक पॅकेज, म्हणजे त्यांचं नुकसान होऊ नये, लोकांचं, त्यांच्या शेतीचं नुकसान होऊ नये याची काळजी सरकारनं घेतलेली असते. आणि सरकारने मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केलेले आहे. म्हणजे पर व्यक्ती 10 लाख रुपये, आणि तो पॅकेज आता वाढतोय, तेवढं त्यांना दिलं जातं. आणि त्या ज्या वस्त्या आहेत गावांच्या त्या कोर क्षेत्राच्या बाहेर हलवल्या जातात. आणि कोर क्षेत्राच्या बाहेर एक मोठा विस्तृत असं क्षेत्र, हे बाह्य क्षेत्र ज्याला आपण बफर झोन म्हणतो, ते बफर झोन जोडलेलं असतं. आणि या बफर झोन मध्ये गावं असतात, शेती असतात आणि लोकांची वर्दळ असते, रस्ते असते, सगळं असतं. त्यामध्ये काही डिस्टर्बन्स नसतो. परंतु वाघांविषयीची संवेदना, वाघांविषयीचं प्रेम, वन्यजीवांविषयीचं प्रेम निर्माण करण्यासाठी शासन आणि अशासकीय स्तरावर खूप प्रयत्न सुरू असतात. व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन सुद्धा अनेक बफर झोन मध्ये काम करतात. प्रामुख्यानं शेती शिवारातली लोक कोर झोन मध्ये घुसू नये या दृष्टीनं जंगलावरचं अवलंबित्व कमी करणं, लोकांचं डिपेंडन्सी कमी करणं, याच्यावर भर दिलेला असतो. म्हणजे पूर्वी आसपासच्या गावातली लोक ही लाकूड
लाकडं तोड म्हणजे आपल्या सरपणासाठी तिथल्यावर डिपेंड असायचे. तर मग सरकारने काय केलं की मोठ्या प्रमाणावर गॅसचं वितरण केलं गावांमध्ये आणि एक गॅसची योजना आणली आणि तिथून लोकांची डिपेंडन्सी शेतीवर कमी केली. पर्यटना विकास डेव्हलप केला म्हणजे इको टुरिझम डेव्हलप केला आणि रोजगार मिळवून दिला लोकांना. म्हणजे आज जेवढे व्याघ्र प्रकल्प आहे त्या बफर झोन मध्ये राहणाऱ्या गावांना मोठ्या प्रमाणावर पर्यटनामध्ये सहभागी, त्यांना जीप घेण्यासाठी गाईडचं ट्रेनिंग दिलं गेलं, जीप घेण्यासाठी लोन उपलब्ध करून दिलं, बचत गट निर्माण केले, बचत गटांच्या माध्यमातून टी शर्ट बनवणं, टी शर्ट विकणं, जे काही टुरिस्ट येतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देणं, अशा प्रकारे बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, अशा प्रकारचं रोजगार एम्प्लॉयमेंट जनरेशनचं काम सरकारी स्तरावर आणि फंडिंग ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून स्वयंसेवी स्तरावर सुरू झाला. म्हणजे पर्यटन विकासातून रोजगार मिळाला, वनांवरची डिपेंडन्सी कमी झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जर आपल्या भागामध्ये वाघांनी किंवा बिबट्यांनी शिरकाव केला शेती शिवारामध्ये म्हणा कशामध्ये, तर त्यांना त्यांची शिकार न करता किंवा त्यांच्यावर त्यांना डिस्टर्ब न करता वन खात्याला इन्फॉर्म करणं, अपडेट करणं, लोकांना कशा पद्धतीने हँडल करायचं, एकतर बळी पण जाऊ नये लोकांचे, शेतीचंही नुकसान होऊ नये आणि वन्यजीवही वाचतील अशा पद्धतीचे प्रयत्न करणं, हे बफर झोन मध्ये याचं ट्रेनिंग स्पेशली दिलं जातं. लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला जातो, अवेअरनेस कार्यक्रम घेतले जातात आणि या दृष्टीने मी जसं तुम्हाला म्हटलं की मोठ्या प्रमाणावर फंडिंग ऑर्गनायझेशन जी यादी मी व्हॉलंटरी सेक्टरची तुम्हाला, सातपुडा फाउंडेशन असेल किंवा टायगर कन्झर्वेशन सोसायटी असेल, बॉर्न फ्री फाउंडेशन, अशा वेगवेगळ्या फंडिंग ऑर्गनायझेशन लोकल ऑर्गनायझेशन काम करतात. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये काय झालं की बफर झोन आणि कोर झोन नसल्यामुळे फक्त कन्झर्वेशन रिझर्व्ह मध्ये ते वाघ आहेत, 7 वाघ, त्यातले 3 वाघ मारले गेले, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळे. आणि ते काय करतात की शेतामध्ये वन्य प्राणी येतात म्हणून इलेक्ट्रिकच्या वायरी सोडून ठेवतात, त्याला इलेक्ट्रिशियन म्हणतो आपण. त्याने इलेक्ट्रिकचा शॉक लागून 2 वाघ मारले गेले. त्यानंतर हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आला, मोठ्या प्रमाणावर आम्ही त्याचं मोबिलायझेशन केलं आणि त्या लोकांनाही पकडण्यात आलं. म्हणजे जर कोर झोन बफर झोन असेल आणि प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट होत असेल तर वन्यजीवन मोठ्या प्रमाणावर त्याचं संवर्धन होऊ शकतं आणि त्याचं संरक्षण होऊ शकतं. ओके. अजून येस. पुढचा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत एकतर. पहिला प्रश्न असा आहे की सेन्सस मेथोडॉलॉजीमध्ये काय करियर अपॉर्च्युनिटीज आहेत? आणि दुसरा भाग असा आहे की ओव्हरऑल टायगर कन्झर्वेशनमध्ये काय करियर अपॉर्च्युनिटीज आहेत? नाही, एकूण ह्या क्षेत्रामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर आपण आपल्याला व्हॉलंटरी सेक्टरमध्ये काम करायला संधी आहे आणि सरकारी पातळीवर म्हणजे अगदी RFO होण्यापासून फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये IFS पर्यंत मोठ्या प्रमाणावर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, परंतु ते लिमिटेड आहेत. परंतु ज्या स्वयंसेवी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना सुद्धा स्टाफ लागत असतो. आंतरराष्ट्रीय संस्था असतील, स्थानिक संस्था असतील, फील्डवर काम करणारे फील्ड ऑफिसर असतील, कन्झर्वेटर असतील, अशा अनेक अपॉर्च्युनिटी आहेत. परंतु हौशी लोक मोठ्या प्रमाणावर सेन्ससमध्ये सहभागी होत असतात आणि विशेषतः वन विभागाच्या मदतीनं बौद्ध पौर्णिमेला हा सेन्सस हाती घेतला जातो. बौद्ध पौर्णिमेला घेण्याचं कारण की त्या दिवशी जंगलामध्ये उजेड मोठ्या प्रमाणावर असतो. चंद्र पूर्ण चंद्र असतो आणि प्रकाश खूप मोठ्या प्रमाणावर अंधारामध्ये वन्य प्राणी दिसून येतात. त्यामुळे मचान लावलं जातं आणि सगळ्याच व्याघ्र प्रकल्पांमध्ये, अभयारण्यांमध्ये खुलं आवाहन केलं जातं. ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केली जाते की ज्यांना कुणाला सेन्ससमध्ये प्राणी गणनेसाठी यायचं असेल पक्षी, त्यांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं. तर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. तर ती सुद्धा एक अपॉर्च्युनिटी आपल्याला हौशी लोकांना सुद्धा आहे. पण करिअर म्हणून म्हणाल तर याच्यामध्ये खूप काय इज द लिमिट आहे, म्हणून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हौस म्हणून याच्यामध्ये येतात. परंतु नंतर ते आयुष्याचं करिअर सुद्धा झालेले बरेच कार्यकर्ते मी पाहिलेले, माझ्या बरोबर बरेच जण अशा पद्धतीनं काम करतात की ज्यांनी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन हे करिअर म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ग्रीन करिअर नावाचा एक स्वतंत्र यामध्ये एक विषय सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये कुठल्या अपॉर्च्युनिटीज ह्या ग्रीन करिअर म्हणून उपलब्ध आहे, त्याची एक पूर्ण लिस्ट
सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे ती सुद्धा मला सगळी फुल देता येईल. ओके सर. सो फॉर द टाइम बिंग आता आपण एवढेच प्रश्न घेतोय. जर व्ह्युअर्सचे काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत राहू शकता. आम्ही तुमचे प्रश्न सगळे आपल्या स्पीकर पर्यंत कन्व्हे करू आणि त्यांची उत्तरं सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर थँक्यू सो मेल पण मच. माझं सांगा तुम्ही, मेल पण असेल तर जरूर हो हो मेलवरही मला पाठवलं तरी चालेल. हो येस. आपलं जे फेसबुक पेजवर फ्लायर आपण रिलीज केलंय त्याच्यामध्ये सरांचा मेल आयडी आहे. तर त्यावर सुद्धा तुम्ही काही क्वेरीज किंवा तुमचे जे व्ह्यूज ओपिनियन्स काही असतील तर ते सुद्धा त्यांना तुम्ही सांगू शकता. तसंच कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा काही कमेंट्स करू शकता. येस. सो थँक्यू सो मच सगळ्या व्ह्युअर्सना. खूप खूप धन्यवाद. त्यांनी भरघोस प्रतिसाद दिलाय आपल्या या वेबिनारला. आणि सरांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद की तुम्ही पूर्णम इकोव्हिजन बरोबर असोसिएशन केलं. त्यासाठी पूर्णम टीम कडनं तुम्हाला थँक्यू. येस. सो सगळ्या जळगाव जिल्ह्यात व्ह्युअर्स या कधी येणं झालं पुणेकरांचं. कारण हो सातपुड्याकडे नक्कीच. कोणी येत नाही. आमच्या तक्रारी असतात की सह्याद्रीचं कौतुक सुरू असतं, सातपुड्याचं होत नाही. त्यामुळे हो हो तुम्ही हो सातपुड्यालाही व्हिजिट करा. नक्कीच सातपूरमध्ये खूप नक्कीच. पोटेन्शियल आहे. हो नक्कीच. येस. सो थँक्यू सो मच सगळ्या व्ह्युअर्सना सुद्धा आणि राजेंद्र सरांना सुद्धा. थँक्स अ लॉट. थँक्यू. बाकीच्या व्ह्युअर्सना मला सांगायचं आवडेल की जसं तुम्ही 28 फेब्रुवारीच्या आपल्या मेगा ड्राईव्ह मध्ये सहभागी झालात तसेच आमचे इतरही काही प्रकल्प चालू आहेत. बरेच प्रोजेक्ट आमचे आहेत. ई वेस्ट अँड प्लास्टिक वेस्ट प्रोजेक्ट ज्याचा मेगा ड्राईव्ह बद्दल मी सांगितलं. दुसरा प्रोजेक्ट आहे फॅब्रिक अपसायकलिंग. याच्यामध्ये आपण लोकांकडनं जीन्स आणि फॅब्रिक्स क्लोथ्स कलेक्ट करून त्याच्यापासून प्रोडक्ट्स बनवून विकतो. सो तो सुद्धा एक प्रोजेक्ट आहे. तिसरा म्हणजे ग्रीन कन्सल्टन्सी ज्याच्यामध्ये कंपोस्टिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बायोगॅस हे 3 प्रोजेक्ट्स आपण रन करतो. हे सुद्धा आपण सोसायटी लेवलला जसं ई वेस्ट आणि फॅब्रिकचा आपण प्रोजेक्ट करतो तसाच हा सोसायटी लेवलला आपण करतो. चौथा म्हणजे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजलचा आपला प्लांट आहे फलटणला, तो एक प्रोजेक्ट आहे. आणि पाचवा म्हणजे अवेअरनेस इनिशिएटिव्ह ज्याच्या अंडर आपण सगळ्या लोकांमध्ये जनजागृती करतो. डोर टू डोर अवेअरनेस सुद्धा करतो आणि अशाच ऑनलाईन पद्धतीने वेबिनार्स आणि हे सगळं कंडक्ट करून अवेअरनेस लोकांमध्ये करतो. सो पूर्णमचं काम वेस्ट आणि एन्व्हायरमेंट ह्या रिलेटेडच्या टॉपिक्स मध्ये आहे. सो तुम्हाला ह्या कुठल्याही प्रोजेक्ट्स मध्ये व्हॉलंटिअरिंग करायचं असेल किंवा काहीही ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळ्या पेजेसवर आम्ही अवेलेबल आहोत. आणि www.purnamicovision.org ही आमची वेबसाईट आहे. ती सुद्धा जरूर तुम्ही विजिट करा सो दॅट तुम्हाला सगळे आमचे प्रोजेक्ट्स आणि त्याच्या रिलेटेडच्या ऍक्टिव्हिटीज आमच्या वेबसाईटवर बघायला मिळतील. सो असंच पुढच्या वेनेसडेला आपण एक नवीन वेबिनार घेऊन भेटणार आहोत. सगळे आपले मल्टीलिंग्वल वेबिनार्स असतात. आजचा आपला मराठीत होता. तसेच पुढचे इंग्लिश, हिंदी, मराठी असे आपले सेशन्स असणार आहेत. सो जरूर बघत राहा. आधीचे सगळे वेबिनार्स तुम्हाला पूर्णम इकोव्हिजनच्या फेसबुक पेजवर बघायला मिळतील. तसंच युट्यूबच्या आपलं पर्यावरण ह्या पेजवर सुद्धा बघायला मिळतील. सो स्टे ट्यून्ड आणि भेटूयात पुढच्या बुधवारी. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन.